हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेफ्रॉन चॅनल मध्ये। आणि दरवेळीप्रमाणे आज सुद्धा आपण आपलं फ्रायडे स्पेशल सेगमेंट घेऊन आलेलो आहोत। आणि आजच्या आपल्या फ्रायडे स्पेशल सेगमेंट मध्ये आपल्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे मिसेस असलेशा चाळके, म्हणजेच माझी दीदी। आज आपण ना फ्रायडे स्पेशल सेगमेंट साठी माझ्या दीदीकडे आलेलो आहोत। आज ती काहीतरी आपल्यासाठी स्पेशल बनवणार आहे। सो काय बनवणार आहेस तू दीदी? आपण कुनाफा बनवणार आहोत आणि इंडियन स्टाईल मध्ये बनवणार आहोत। घरगुती वस्तू वापरूनच आपण तो बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पदार्थ वापरून आपण हा कुनाफा आज बनवणार आहोत। कारण की तुम्ही पाहिलं असेल कुनाफा बनवायला बरेच सारे इंग्रेडियंट्स लागतात। काही लोकांना कस्टर्ड पावडर मध्ये किंवा व्हिप्ड क्रीम वापरून वगैरे पण कुनाफा बनवतात। पण आज आपण ना जे घरगुती सामान आहे त्या घरगुती सामानामध्ये हा कुनाफा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिला आपण दूध गरम करून घेणार आहोत। आपण अर्धा लिटर दूध घेतलंय। आता कुनाफा बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। इथे ना तोपर्यंत आपण काही बेसिक तयारी सुद्धा करून घेतलेली आहे। आता आपण हे शेवचे पाकिट घेतलेलं आहे। ही भाजकी शेव आहे, बारीक शेव। आणि म्हणजे आपल्याला जर कुनाफ्यासाठी ती दुसरी शेव नाही भेटली तर आपण ही घ्यायची। जर तुम्ही बाहेर बाजारात गेला तर कुनाफासाठी शेव भेटते, ती पण चालते। ही पण भाजकीच आहे। म्हणजे जर ती शेव नाही भेटली तर तुम्ही ही शेव वापरू शकता कुनाफ्यासाठी। आपण ही शेव घेतलेली आहे बारीक वाली भाजकी शेव। हे 25 रुपयावाला अख्खं पॅकेट आपण घेतोय ना? हो ठीक आहे। आपण सगळे क्रश करून घेणार आहोत। अशी लांब असते ते आपल्याला क्रश करून घ्यायचे ना बारीक बारीक। अशा पद्धतीने आपण क्रश करून घेऊया हाताच्या साहाय्याने। बारीक चुरा करायचा। भाजकी असल्यामुळे पटकन चोरली जाते ना। मग तुपात भाजायची गरज नाही। थोडीशी पांढरी असेल, पांढरीवाली शेव असेल, थोडीशी भाजून घ्यायची। आता इथे आपण ना ऑलरेडी भाजकी शेव घेतली, त्याच्यामुळे आपल्याला ती तुपात परतायची गरज नाहीये। तुम्ही जर ती व्हाईट वाली शेव घेतलीत ना तर ती थोडी मग तुपात परतून घ्यायची। आता ही डायरेक्टच आपण सुरवून घेतोय फक्त 1-2 मिनिटासाठी। यस, आणि आता ही फक्त आपण सुरवून घेतोय। अशा तऱ्हेने आपण शेव चुरून घेतले बारीक एकदम। पूर्ण 1 पाकेट शेव आपण इथे चुरून घेतले मस्त अशी। आता काय करायचंय? आता ह्याच्यामध्ये तूप टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं। जी शेव भिजेल ह्याच्यामध्ये एवढं तूप टाकून घ्यायचं। म्हणजे तुपामध्ये शेव पूर्णपणे भिजली जाईल असं तूप टाकायचं आपल्याला। तेवढ्या प्रमाणात तूप टाकायचं। आता मी 2-2-2.5 चमचे टाकले तूप। साधारणतः 3 चमचे इतकं तूप आपल्याला लागलंय आणि तेव्हा अगदी पुरेसं तूप झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी पूर्ण शेव तुपामध्ये मिक्स झालेली आहे। बाइंडिंग होते, असं गोळा झाला पाहिजे ना हातामध्ये। अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तूप वापरायचं। आता ही शेव ना आपल्याला अशीच थोडा वेळ तुपामध्ये मुरायला ठेवून द्यायची आहे। आता आपली ही शेव तुपामध्ये भिजून झालेली आहे। आता आपण ही बाजूला ठेवणार आहोत। आणि आता दूध तापायला ठेवलेलं आहे। हे आपल्याला आटेपर्यंत ठेवायचंय। याचं हाफ झालं पाहिजे, अर्ध दूध झालं पाहिजे, अगदी घट्ट सर अगदी घट्ट झालं पाहिजे दूध। तोपर्यंत आपण ह्याला ठेवणार आहोत बारीक गॅसवर। आणि आता आपण त्यासाठी लागणारं जी चाचणी आहे ती बनवून घेणार आहोत। तर ती गुलाबजाम सारखी बनवायची आहे, जास्त घट्ट नाही बनवायची। चला आता आपण पाक बनवायला घेऊया। 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यावर टाकणार आहोत। तीच 1 वाटी भरून आपण पाणी टाकणार आहोत। आता ह्या साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। फक्त विरघळून घ्यायची, थोडंसं घट्ट होईल ती। एकतारी पाक करायचा नाहीये तिचा, फक्त साखर विरघळून थोडंसं घट्टसर असा पाक तयार करून घ्यायचा आपल्याला। विरघळली आहे आणि अशा तऱ्हेने पाक झालेला आहे, गुलाबजाम प्रमाणे पाक केलेला आहे। आता आपण
गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण गॅस बंद केल्यानंतर 2 थेंब रोज इसेन्सचे टाकायचे. तुम्हाला कुठला फ्लेवर आवडत असेल तो टाका, व्हॅनिला, केवडा वगैरे. आपण इथे रोज इसेन्स टाकलाय, मस्त लागतं रोज इसेन्स सुद्धा. तुम्ही किंवा वेलची पावडर सुद्धा टाकू शकता. जर कुणाला फ्लेवर आवडत नसेल ना तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता. आपण साधारणतः 2 थेंब इथे रोज इसेन्स टाकलेला आहे. दूध कमी झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकूया. आता इथे ना दुधामध्ये आपल्याला थोडंसं दूध पावडर टाकायचे, कारण आपण इथे कस्टर्ड पावडर वापरलेली नाहीये किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरलेलं नाहीये. त्याच्यामुळे दुधाला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे ना दूध पावडर टाकूयात. साधारणतः 2 मोठे चमचे इतकी ना. व्यवस्थित हलवून घ्यायचे ते गाठी नाही लागत. दूध आपल्याला रबडीसारखं घट्ट करायचं आहे त्याच्यामुळे. आणि हे आता सतत हलवत राहायचंय जेणेकरून ना दूध पावडरच्या गाठी तयार होणार नाहीत. 2 ग्लास तुम्ही साखर टाकते मी, म्हणजे साधारणतः 5-6 चमचे. तुम्हाला जितकं गोड हवं असेल तेवढं टाका. ज्यांना गोड कमी हवं असेल त्यांनी गोड कमी टाका. आपण ना साधारणतः 5 ते 6 चमचे साखर इथे टाकलेली आहे. आता एकदा हे व्यवस्थित ढवळून घेऊयात. आता ना हे आपल्याला दूध व्यवस्थित असं आटून घ्यायचंय. साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी हे दूध मस्त असं आटून घेऊया. अजून घट्ट झालं पाहिजे दूध अजून ह्याच्यापेक्षा. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं 15-20 मिनिटं हे दूध आपण आटून घेतलंय आणि ते अगदी छान आटलेलं आहे. कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता दुधाची. आता यामध्ये ना आपल्याला चीज टाकून घ्यायचंय. इथे ना हा 1 चीज क्यूब आहे ना, त्यातला अर्धा चीज क्यूब आपण यामध्ये टाकूयात. असं डिरेक्टली चीज क्यूब टाकलं तुकडे करून तरी चालू शकतं, काही ह्याला किसायची वगैरे गरज नाहीये. तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्तही चीज करू शकता. हा, ज्यांना चीज खूप जास्त आवडतं ना ते लोक जास्त पण चीज टाकू शकतात. आता हे चीज पूर्णपणे मिक्स करून घेऊयात ह्यात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही रबडी आता तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊयात. आता इथे ना आपण हा एक छोटा पॅन घेतलाय, याला ना तुपाने ग्रीस करून घेऊयात. बऱ्यापैकी तूप टाकायचं इथे. पॅनला अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तूप लावून घ्यायचंय. अगदी छोट्या साईजचा पॅन घेतलाय आपण इथे. भरपूर असं तूप लावलंय आपण यामध्ये. आता आपण ही जी शेवई आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मस्त अशी ही शेवई आता तुपामध्ये खूप छान अशी मुरली अर्धा पाऊण तास. आता हिला आपण यामध्ये टाकून घेऊयात. असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आपल्याला हे सगळ्या बाजूने. कडेने पण लावायचे. ज्याच्यामध्ये आपण क्रीम भरणार आहोत ना ती बाहेर नको यायला म्हणून बाजूने पण आपल्याला एक कोटिंग करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण क्रीम टाकणार आहे त्याच्यामुळे हे कडेने पण आपण इथे शेव लावून घेतोय. प्रेस करून घ्यायचं आपण चांगलं. अगदी व्यवस्थित जोर लावून प्रेस करून घेऊया. आता जी रबडी आपण तयार केलेली ना ती यामध्ये टाकूयात. असं मध्यभागी ही रबडी टाकून घ्यायची, कडेला नाही टाकायची जास्त. आणि तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर अशी ही रबडी आपण तयार करून घेतली आहे. एक्झॅक्टली अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. कस्टर्ड पावडर टाकलं तर घट्ट होते आणि याचा फ्लेवर वेगळा लागतो. हा जरा बासुंदीसारखा फ्लेवर लागतो आणि कस्टर्ड पावडरचा फ्लेवर कस्टर्ड पावडर सारखा. कॉर्नफ्लॉवर टाकलं तर अजून वेगळा फ्लेवर लागू शकतो. त्याच्यावर आपण परत एकदा शेवयांचा लेअर लावणार आहे.
अजून एक शेवयांचा लेअर लावून घेतोय आपण. हे वरून थोडंसं दाबायचं, हलक्या हाताने करायचं, हलक्या हाताने दाबून घ्यायचं. वरती जसं दाबलं तसं नाही, नवी क्रीम बाहेर येऊ शकते त्यासाठी. त्याच्या आपण असंच ठेवणार आहोत. आता हे ना बारीक गॅसवरती आपल्याला थोडा वेळासाठी शिजवून घ्यायचंय, म्हणजे अगदी कुरकुरीत करून घ्यायचंय. हे ना आपण नंतर तव्यावरती ट्रान्सफर केलं होतं, कारण की ना आपण साधारणतः 15 ते 20 मिनिटं ह्याला खूप छान बारीक गॅसवरती शेकून घेतलेलं आहे, कारण की हे खालून छान असं शेकलं गेलं पाहिजे आणि कुरकुरीत सुद्धा झालं पाहिजे. आता आपण ह्याला ना पलटून घेऊयात ह्याच तव्यावरती. वाव, इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे पलटलं गेलंय. खालून थोडंसं आपण बारीक गॅस ठेवलेला आहे आणि आता तूप सोडतोय आपण. थोडंसं खालून पण क्रंची व्हायला आणि कलर यायला. मस्त असं खालून पण त्याला क्रंची होण्यासाठी, कलर येण्यासाठी आणि खालून करपून येणं म्हणून आपण छान असं तूप सोडलेलं आहे इथे. आणि आता आणि आता अगदी बारीक गॅसवरती हे सुद्धा आपल्याला 10-15 मिनिटं होऊन दे. इथे ना गॅसचा फ्लेम खूप जास्त बारीक ठेवायचा, नाहीतर ही जी शेव दिसते ना ही करपू शकते. आता ना 15 मिनिटं हे सुद्धा आपण असंच ठेवलेलं आणि तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने हे पण खूप छान असं कुरकुरीत झालंय. आता ह्याला ना अगदी अलगद असं प्लेटीत काढून घ्यायचंय आपल्याला. इथे ना तुम्ही पाहू शकता किती अलगद असं ह्याला आपण प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे. खूप अलगद काढायचं हे काढताना. आता ना यावरती आपल्याला जो साखरेचा पाक आपण तयार केलेला तो टाकायचा आहे. मस्त असं चमच्याने साखरेचा पाक टाकायचा, जेणेकरून तो आतमध्ये पर्यंत मुरला जाईल. पाहू शकता सगळ्या बाजूने आपण पाक पण अगदी छान असा टाकून घेतलाय. आता ना गार्निशिंग साठी यावरती बदामची पावडर केलेली आहे, आपण ती टाकूयात. ही जी आपली मगाशी रबडी उरलेली ना थोडी, याच्यामध्ये आपण अगदी थोडासा गुलकंद ऍड केलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आता ना हे आपल्याला वरून टाकायचंय, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गुलकंद ऍड केलाय. तुम्ही जर नाही गुलकंद ऍड केला ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे ऍडिशनल आहे, पण गुलकंदाने ना खूप छान असा फ्लेवर येतो ह्याला. आता ना तुम्हाला हवं तसं हे डेकोरेट करू शकता तुम्ही. आपण ना हे कडेने जे रबडी बनवली गुलकंद रबडी ती टाकून घेऊया. दिसायला किती सुरेख दिसते, तुम्ही इथे पाहू शकता. इथे ना डेकोरेशन साठी थोड्याशा आपण केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत, वरून काजू लावलेत आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसतंय ना. आता ना हे मस्त असं कट करूयात आपण. अगदी केक सारखं कट करावं लागतं. तुम्ही इथे आवाज ऐकू शकता. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा केक सारखा पीस कट झालाय आणि किती छान दिसतोय तो दिसायला.
पाहू शकता कसला मस्त असा हा कुनाफा आपला बनून रेडी आहे, खूप सोप्या पद्धतीने. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे थोडं इंडियन टच देऊन आपण तो बनवलाय. दिसायला अगदी अमेझिंग झालंय. मला त्यांना कधी खातोय असं झालंय. मी हा सेकंड टाइमच ट्राय केलाय कुनाफा, पण ह्या पद्धतीने कुनाफा केला की बिघडत नाही. हा म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाइम वगैरे बनवत असाल तरी अगदी इझिली कोणीही बनवू शकता. आणि तुम्हाला जर चीजचा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त चीज टाकू शकता त्याच्यामध्ये. पण इव्हनली आमच्या घरामध्ये कोणी चीज जास्त खात नाही, त्याच्यामुळे आपण हाफ क्यूबच टाकलंय. नाहीतर मग तुम्ही जास्त 2-3 आणि मोझरेला चीज पण आपण यामध्ये ऍड करू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त जेव्हा आपण हे फ्लिप करतो ना तेव्हा फक्त एकदम काळजीपूर्वक करायचं, नाहीतर मग तो तुटू शकतो. मग कुनाफा तुटला की मग एवढे सगळे कष्ट तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल ना तर ते एकदम इझिली होतं. येस. आणि ना एखाद्या अशा समांतर प्लेटी असतील तरी पण ते खूप इझी जाईल ना करायला, म्हणजे असं पलटायला खूप सोपं पडतं. पलटताना ना एकदम काळजी घेऊन पलटा, म्हणजे तुमची एवढी सुंदर अशी डिश खराब होणार नाही. आता हे इतकं सुंदर झालंय ना की राहत नाहीये. आम्ही लगेच टेस्ट करून बघणार आहे. चल बेबी टेस्ट करूया. आता ना लगेच आपण टेस्ट करून बघूया. मस्त लागतंय. खूप सुंदर झालं. चीजचा फ्लेवर आणि मेन पॉइंट म्हणजे रबडीचा फ्लेवर वेगळाच येतोय. रबडी खूप सुंदर लागते. तो जो पाक ना एकदम प्रॉपर झाला, इतका छान त्या सगळ्या शेवेमध्ये गेले ना. त्यामुळे प्रत्येक शेवेला ना एक पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना शेवे घास खाताना ना प्रत्येक शेवीला पाक पण लागतोय आणि रबडी सुद्धा लागते. पाक जास्त पातळ ठेवला ना की मग ते रनिंग कन्सिस्टन्सी होते. त्याच्यामुळे पाक असा मीडियमच पाहिजे, थोडा थिकच पाहिजे, म्हणजे तसं ओघळत नाही खाते, एक प्रॉपर याच्यावरती राहतो. खूप सुंदर झालं, खूप म्हणजे खूप सुंदर झालं. ऍक्च्युली ना आम्ही आजूबाजूला सगळ्या बॅटऱ्या वगैरे लावून शूट करतोय, कारण की नेमकं आम्ही शूट करायला घेतलं तेव्हा लाईट गेली. एवढी सगळी रेसिपी शूट झाली. आम्ही खूप वेळ थांबलो पण लाईट यायचं काय नाव घेत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही बिना लाईटीचंच आता शूट करायला बसलोय. फायनली म्हटलं की तुम्हाला खाऊन दाखवावं, रिझल्ट कसा झालाय ते दाखवावं. पण इतकी सुंदर रेसिपी आहे ना. आज ना व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने तुम्ही ही खूप सुंदर अशी रेसिपी घरी करून तुमच्या लव्हर्सला खायला घालू शकता. खूप आनंदाने सगळे खातील, घरच्यांना सुद्धा खायला घालू शकता. घरचे तर खूप जास्त आनंदाने खातील ना. खूप छान असं डेझर्टची रेसिपी आहे ही. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा व्हॅलेंटाईन डेच्या. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन डे असा असतो की आपण कोणासोबतही सेलिब्रेट करू शकतो. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे असतो. सो मस्त असा आता हा कुनाफा आपल्याला वाटणार आहे आणि सगळ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे आम्ही सुद्धा सेलिब्रेट करणार आहे. तुम्ही सुद्धा आज व्हॅलेंटाईन डेला खूप छान छान असं गोडधोड काहीतरी बनवून खा आणि घरच्यांना सुद्धा खायला घाला. सगळे अगदी प्रेमाने आनंदाने राहा. आणि जसं की मी नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारते तसं तुला कसं वाटलं शूट करून चॅनलवरती? थोडंसं दडपण येतं सुरुवातीला. प्रत्येकाचं म्हणणं असतं की थोडंसं दडपण येतं, त्यानंतर छान वाटतं ना. जसं जसं करत जातो तसं तसं छान वाटतं. फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा, छान वाटलं. समोर आम्ही कधी आलो नव्हतं आणि नेमकी लाईट गेली. बिना लाईटीचं आम्ही तसं शूट केलं. आम्हालाच माहिती आहे लाईट प्रॉपर नव्हती. व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एवढी प्रॉपर लाईट दिसणार नाही, पण जितके एफर्ट्स टाकता येतील व्हिडिओमध्ये तेवढे आम्ही दोघींनी टाकलेले आहेत आज. आणि मस्त असं लाईटी बिटी लावून हे दिवे वगैरे लावून आता आम्ही शूट करत आहोत. त्याच्यामुळे ऍटलिस्ट तुम्हाला आमचं फेस तरी दिसतंय. आता हा कुनाफा तर आम्ही फस्त करणारच आहे, पण जसं की तुम्हाला माहिती आहे की मी ज्यांच्या घरी जाते त्यांच्यासाठी काही ना काहीतरी छान असं गिफ्ट आणते. सो आज ना मी खूप शोधलं पण मला ना गुलाब कुठे भेटलं नाही वाटेमध्ये येताना. आणि ऍक्च्युली मी उबेर करून आले तर मला वाटेत कुठे थांबायला भेटलं नाही. त्याच्यामुळे आज मला गुलाबाचं फुल दीदीसाठी आणता नाही आलं. पण नेहमीप्रमाणे मी तिच्यासाठी काहीतरी छान असं गिफ्ट आणलेलं आहे. होपफुली की तिला ते आवडेल. त्याच्यामुळे आपण तिला देऊयात हे गिफ्ट आणि आवडलंय का विचारूयात. खोलून बघ. छान असं आप्पे पात्र गिफ्ट केलंय मी तिला. अप्रतिम असे आप्पे इडल्यासारखेच बनवत असते ते. म्हटलं तिला कुकिंगच काहीतरी दिलं पाहिजे, त्याच्यामुळे मग हे आप्पे पात्र दिलंय. होपफुली तिला ते आवडलं असेल आणि ती त्याचा वापर सुद्धा करील. आणि आम्हाला सुद्धा छान छान आप्पे वगैरे करून खायला घालेले याच्यामध्ये. आवडलंय मला हे.
आपण घरात काहीतरी करत असतो, त्याचं पोचपावती कोण देत नाही, पण आज या निमित्ताने का होईना आम्हाला काहीतरी भेटले आहे. थँक्यू. सो खूप छान अशी रेसिपी आपण आज केलेली आहे. कुनाफा बनवलेला आहे. इंडियन स्टाईलला हा कुनाफा बनवण्याचा आपण प्रयत्न केला. सगळं घरगुती सामान वापरलेलं आहे, काहीही बाहेरचं आणलेलं नाहीये. घरगुती आपण जे रोजच्या जेवणामध्ये म्हणा किंवा रोजच्या वापरामध्ये जे सामान वापरतो ते सामान वापरून हा पदार्थ बनवण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो अगदी अमेझिंग असा झालेला आहे. खूप सुंदर झालाय. तुम्ही सुद्धा आवर्जून ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपला फ्रायडे स्पेशल सेगमेंट आवडतंय का हे सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आजच्या दिवशी खूप छान छान असे पदार्थ करा. तुमच्या कुटुंबियांना खूप छान छान असं खायला घाला. आता बाहेर जायला नाही भेटलं, तुम्हाला काही शॉपिंग नाही कोणासाठी करायला भेटले तरी सुद्धा चालेल. असं घरी गोडधोड काहीतरी बनवा आणि प्रत्येकाचं तोंड गोड करा. आणि आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. बाय.